दुःखावबोधे जनस्य ये जांगुनिका पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। 18व्या अध्यायातला त्रिविध ज्ञान, त्रिविध कर्म, त्रिविध कर्ता, त्रिविध बुद्धी, त्रिविध धृती आणि त्रिविध सुख हे प्रकरण आपण पाहतो आहोत। त्रिविध बुद्धीपर्यंत आपलं पाहून झालेलं आहे। सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारांमध्ये या सगळ्या गोष्टींची विभागणी भगवंतांनी केली। विषय असा आहे की कर्ता ज्या प्रकारच्या ज्ञानाने प्रवृत्त होऊन कर्म करतो ते ज्ञान सात्विक तरी असेल, राजस तरी असेल किंवा तामस तरी असेल, त्या ज्ञानाप्रमाणे तो सात्विक करता अथवा राजस करता अथवा तामस करता ठरायचा। त्याप्रमाणे त्याची कर्म देखील सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची राहतील। सात्विक ज्ञान हे सात्विक बुद्धीमध्येच राहील। त्यामुळं ज्ञानाच्याही माग ते ज्ञान ज्या बुद्धीमध्ये ठसावतं ती बुद्धी देखील सात्विक, राजस अथवा तामस अशा 3 प्रकारची असते आणि त्याप्रमाणेच त्याची धृती देखील सात्विक, राजस अथवा तामस अशी असायची आणि त्याला मिळणारं अंततः सुख देखील सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचं असायचं। जे सात्विक ज्ञान आहे ते ज्ञान सर्व भूतांमध्ये एकच अविभक्त असा परमात्मा पाहतं। असं ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे अशा पुरुषाची कर्म फलाशा न धरता प्रीती, द्वेष, फळाबद्दल न ठेवता अथवा कर्माबद्दल न ठेवता तसंच आसक्ती विरहित आणि स्वधर्मयुक्त अशी त्याची कर्म असतात। तो करता, सात्विक करता निस्संग, निरहंकार, धैर्य आणि उत्साहाने मंडित, कार्यसिद्धी होवो किंवा न होवो दोन्ही वेळेला निर्विकार असणारा असा राहतो। आणि अशा प्रकारे सात्विक ज्ञानाने सात्विक कर्म आणि सात्विक कर्ता जो ठरतो त्याच्या मागे जी बुद्धी असते त्या बुद्धीचं लक्षण प्रवृत्ती म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय, तसंच बंध कशाला म्हणायचं, मोक्ष कशाला म्हणायचं हे उत्तम रीतीने जाणणारी अशी बुद्धी असते। प्रवृत्तींच, निवृत्तींच, कार्याकार्ये, भयाभये, बंधम मोक्षंच या वेती बुद्धी ही सा पार्थ सात्विकी। अशा प्रकारे सरळ सात्विक गुणांचं वर्णन भगवंतांनी केलं, तसंच राजस आणि तामस गुणांचं देखील वर्णन भगवंतांनी केलेलं आहे। या सात्विक बुद्धीनुसार अथवा राजस तामस बुद्धीनुसार कर्त्याच्या ठिकाणी असणारी जी धारणा, धृती, धैर्य हे देखील ठरत असतं।
त्या प्रकारे धृती देखील त्रिविध होत असते. भगवंत असं म्हणतात की धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगिन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. ज्या अव्यभिचारी धृतीनी हे जे धैर्य असतं, हे धैर्य बुद्धीप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे, कर्माप्रमाणे जो कर्ता ठरलेला असतो त्याच्या ठिकाणी वास करत असतं. जर ज्ञानाचं लक्षण हे एकरूपता साधण्याचं असेल, कर्माचं लक्षण हे फलाशेमध्ये न राहता कर्म करण्याचं आणि सात्विक कर्म करण्याचं किंवा नियत कर्म करण्याचं असं असेल, तेव्हा त्याची धृती ही अव्यभिचारी राहते असं भगवंत म्हणतात. व्यभिचार ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती नीतिविषयक खूपच वर्णन केली जाते. पण व्यभिचार आणि अव्यभिचार ही गोष्ट परमार्थामध्ये देखील उल्लेख करून सांगितली जाते. कारण ही वृत्ती असल्यामुळं ती सर्व ठिकाणी डोकवते. ती जर कर्माच्या ठिकाणी जाईल तर कर्माच्या ठिकाणी ती भ्रष्टाचार करेल. जर नीतीच्या ठिकाणी असेल तर ती नैतिकतेने राहील किंवा अनैतिकतेने राहील. व्यभिचारी असेल तर अनैतिकतेने राहील, अव्यभिचारी असेल तर ती नैतिकतेने राहील. ती फार महत्वाच्या अशा खात्यांमध्ये, उदाहरणार्थ संरक्षणासारख्या खात्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी मग तो आपली गुपितं विकेल. ही जी व्यभिचारी आणि अव्यभिचारी ही गोष्ट आहे, ही जरी नैतिकतेच्या अंगाने जास्त दाखवली जात असली तरी परमार्थामध्ये देखील उपयोगी पडणारी आहे. एकच बुद्धी असणं, निश्चय असणं आणि तो निश्चय कशाही संकटामध्ये पार पाडणं, हे अव्यभिचारितेचं लक्षण आहे. अव्यभिचारिता ही एकनिष्ठा दाखवते. म्हणून याची जी धारणा शक्ती आणि धैर्य असतं, त्या धैर्याच्या ठिकाणी देखील कशाही प्रकारचे प्रसंग आले तरी अव्यभिचारी वृत्ती प्रगट होते. म्हणून भगवंत म्हणतात की धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगिन अव्यभिचारिण्या. साधना करत असताना कधी कधी दुसरी कोणती तरी साधना फार उत्तम वाटायला लागते. आपल्या साधनेपेक्षा दुसरा मार्ग फार चांगला वाटायला लागतो. तसंच मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया जर आवरायच्या असतील, धारण करायच्या असतील, आत्मस्वरूपाशी एकरूपता साधायची असेल तर मन वारंवार पतित होतं, चलन पावतं. अशा मनाला आवरून धरण्याची जी शक्ती आहे, धृती आहे, ती अव्यभिचारी अशीच हवी. मन आणि प्राण एका नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं प्राणशक्तीबद्दल देखील तसं म्हणता येईल. प्राणशक्तीचा अपव्यय तो होऊ देणार नाही. वासनांमध्ये, विकारांमध्ये प्राणशक्तीचा अपरिमित अपव्यय होत असतो. म्हणून ज्या अव्यभिचारी धृतीनी आत्मस्वरूपाशी एकरूपता साधली जाते, अशा योगाच्या साह्याने मन, प्राण आणि इंद्रियांचे व्यापार चालविले जातात. त्या धृतीला, त्या धैर्याला सात्विक धृती असं म्हणतात. कर्माच्या ठिकाणी देखील धैर्य लागतं. सात्विक धृतीनी, अव्यभिचारी भावानी, धैर्यानीच कर्मामध्ये राहायला लागतं. तसंच ध्यानाच्या बाबत फार मोठ्या धैर्याची आवश्यकता असते.
ध्यानाचं वर्णन करताना तर केचित धीरा हा प्रत्यगात्मानमैक्यत असं म्हणतात. कोणी एखादा धैर्यवान पुरुष डोळे मिटून आत पाहण्याचा प्रयत्न करतो. अमृत चक्षु अमृतत्वमिच्छन, अमृतत्वाची इच्छा करणारा कोणीतरी धैर्यवान असतो. ध्यान हे धैर्याचं काम आहे. ज्याला धैर्य नाही त्याला 5 मिनिटं देखील डोळे मिटता येत नाहीत. कारण काय काय मनात येईल त्याने तो घाबरून जातो, उठतो, लगेच डोळे उघडतो. त्याच्यापेक्षा हे डोळे उघडलेले परवडले असं त्याला वाटतं. म्हणून आतली कोणती एखादी धैर्य शक्ती पाहिजे आणि तीही अव्यभिचारी पाहिजे. त्या धैर्य शक्तीने ध्यान संभवतं. त्या धैर्य शक्तीने नियत कर्तव्य कर्म संभवतात. तसंच सगळ्या इंद्रियांचे जे व्यापार आहेत ते व्यापार देखील जर सात्विक करता असेल, त्याचं सात्विक ज्ञान असेल, त्याची सात्विक कर्म असतील तर इंद्रियांना मोठा ताण घ्यायला लागतो. कारण काय खायचंय काय खायचं नाही हे ठरवलेलं आहे. अशा वेळेला इंद्रियांना ताण द्यायला लागतो. तो ताण देण्यासाठी म्हणून आणि खाण्याचा विषय तो सगळीकडे विषय. खाण्याच्या विषयामध्ये जी प्रवृत्ती ती इतर सर्व कर्मांमध्ये इंद्रियांच्या प्रवृत्ती. अशा सर्व वेळेला इंद्रियांना आवरायला एका विशिष्ट धैर्याची आवश्यकता असते. भगवंत असं म्हणतात की ज्या धृतीनी धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ चालविले जातात आणि प्रसंगानुसार जी धृती फळाची इच्छा ठेवते ती धृती राजस धृती म्हणून सांगितलेली आहे. धर्म अर्थ काम चालवण्यासाठी देखील एका धृतीची गरज आहे. बारा तास 14 तास फलाशे करता काम करणं यालाही धैर्याची आवश्यकता आहेच, धृतीची आवश्यकता आहेच. धर्माकरता देखील धृतीची आवश्यकता आहे. वेगळे वेगळे धर्म आहेत. मुलाच्या परीने धर्म आहे, पित्याचा पित्याच्या परीने धर्म आहे, मातेचा मातेच्या परीने धर्म आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथं एक कर्तव्यात्मक देखील धर्म आहे. आणि कामासारखा पुरुषार्थ देखील एका धैर्यानेच चालवला जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी फळाची अपेक्षा ठेवून जी धृती करते त्या धृतीला राजस धृती असं म्हटलेलं आहे. सात्विक धृती ही फलाशा न ठेवण्याचं धैर्य राखते, तर राजस धृती ही फलाशा मिळवण्याचं धैर्य राखते. काहीही करून एक गोष्ट मी मिळवेन अशी जी धृती आहे ती धृती राजस धृती म्हणून ओळखली जाते. या धृतीमध्ये धर्म अर्थ आणि काम याच्याबरोबर मोक्ष हा पुरुषार्थ घेतलेला नाहीये भगवंतांनी. राजस धृतीची मोक्षाकडे गती नाही. तसंच राजस धृती धर्म अर्थ काम हे सोयीप्रमाणे चालवते. फलाशेकडे लक्ष असल्यामुळं केव्हाही धर्म सोडून द्यायला तयार. फलाशेकडे लक्ष असल्यामुळं राजस म्हणजे जसं संपत्ती तसंच मान इत्यादी याच्यासाठी कोणत्याही गोष्टी सोडून द्यायला तयार. आणि कामासाठी देखील कित्येक गोष्टी नैतिकतेसकट सोडून द्यायला तयार. अशा प्रकारे जी राजस धृती आहे ती धर्म अर्थ काम हे आपल्या स्वतःच्या सोयीप्रमाणे चालवते. आणि धर्माच्या कामामध्ये देखील ती फलाशा धरते.
धर्म केल्यानंतर देखील तो अनेकांना समजावा असं ज्या धृतीला वाटतं, धर्म हा गुपचूप करायचा असतो. जसं शेत पेरायचं आणि त्याच्यावर माती सारायची, तसं धर्म करायचा आणि गोष्ट संपून टाकायची. हे राजस धृतीला मान्य होत नाही. आपण केलेला धर्म सगळ्या जगाला कळावा अशी दक्षता राजस धृतीला घ्यावीशी वाटते. तर तामस धृतीचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की ज्या धृतीने मनुष्य दुर्बुद्ध होतो, धैर्य असतं पण बुद्धी गमावलेलं धैर्य असतं. आणि त्या धैर्याच्या योगाने भय, शोक, विषाद, झोप, मद म्हणजे उन्मत्तता, धुंदी, कैफ, व्यसन याची झापड तो धारण करतो. व्यसनी मनुष्य हा मदयुक्त असतो. व्यसनी मनुष्य एखाद्या वेळेला सात्विक मनुष्याला देखील हिणवेल की तुझ्या जीवनात अर्थ काय, असं देखील म्हणायची शक्यता असते. तसंच व्यसनापोटी तो उन्मत्त झालेला असतो, कोणत्याही थराला जातो. प्रसंगी घरातल्या एखाद्या व्यक्तीचा खून करायला देखील तो प्रवृत्त होतो. आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो. का तर पैसे दिले नाहीत म्हणून आजोबांचा खून. अशा प्रकारे देखील उन्मत्तता ज्या धृतीचं लक्षण आहे, दुर्बुद्ध धृतीचं, ती तामस धृती म्हणून सांगितलेली आहे. याच्यानंतर भगवंत सुखाचं वर्णन करतात. ज्ञान, त्रिविध प्रकारचं ज्ञान, त्रिविध प्रकारची त्या ज्ञानानुसार आचरलेली कर्म, त्या कर्मांचा त्रिविध प्रकारचा कर्ता, सात्विक कर्माचा सात्विक, राजस कर्माचा राजस इत्यादी. त्या कर्त्याच्या अंतर्यामी वसत असणारं त्रिविध प्रकारचं ज्ञान आणि त्रिविध प्रकारची धृती याचं वर्णन केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा अंतिम परिणाम सुख आणि दुःख याच्यामध्ये जो घडत असतो, भगवंत म्हणतात दुसऱ्या अध्यायात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा. मात्रा स्पर्श जे आहेत, बाहेरच्या जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श, हे प्रथम हवं आणि नको या स्वरूपात काम करतात आणि अंततः सुख आणि दुःख या प्रकारामध्ये काम करतात. शेवटचं फलित सुख तरी होईल किंवा दुःख तरी होईल. सात्विक, राजस आणि तामस अशा सुखाचं म्हणून भगवंत वर्णन करतात. भगवंत म्हणतात की जे आरंभी विषासारखं, यत्तदाग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम, जे आरंभी विषासारखं असतं पण परिणामी जे अमृततुल्य असतं, तसंच आत्मनिष्ठ अशा बुद्धीच्या प्रसन्नतेपासून जे सुख मिळतं ते सुख सात्विक सुख होय असं भगवंत म्हणतात. आरंभी विषासारखं याचं कारण तप करताना इंद्रिय तापवायला लागतात, मन तापवायला लागतं, त्याची कडसणी करायला लागते, प्राणांची देखील कडसणी करावी लागते. ध्यान, वैराग्य, तप एवढंच नव्हे तर भक्ती देखील, या गोष्टींनी हे सात्विक सुख लाभत असतं. आणि ते प्रारंभी कोणाकोणाला गुळमुळीत नको वाटणारं, तर कोणाकोणाला थेट विषासारखं देखील. म्हणून भगवंतांनी शेवटचा शब्द वापरला, जे प्रारंभी विषासारखं असं वाटतं
ध्यानात काही सुख नाही, भक्तीत काही सुख नाही. तिथं पंढरपूरला जाऊन विठ्ठल विठ्ठल म्हणून होणार काय? कारण सुख कोणतंच नाही ना. आता एक कपभर चहा घेतल्यावर त्वरित सुख असेल, तर भक्तीत कोणतंच तसं लगेच मिळणारं सुख नाही. इंद्रियांचं सुख हे त्वरित मिळणारं सुख आहे. पण अभ्यासाने ज्यामध्ये दुःखाचा अंत होतो, अभ्यासामध्ये देखील धैर्य आणि उत्साह, सात्विक सुख असल्यामुळं जे सात्विक कर्म आहे आधी वर्णन केलेलं, त्याचे सगळे गुण त्या सुखामध्ये येतात. म्हणून ध्यान करणारा ध्यान मार्गी उत्साहाने ध्यान करतो. काल पंकजदादांनी उत्तर देताना एका प्रश्नाचं, मिटक्या मारत तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता का, स्वामीजी विचारत असत, असं सांगितलं. मिटक्या मारल्या जातात का ज्ञानेश्वरी ऐकताना, का आपला नुसता ज्ञानेश्वरी ऐकायला आला? मिटक्या मारत ध्यान करता का, असं म्हटलं. हे जे मिटक्या मारत करणं आहे म्हणजे उत्साहाने करणं आहे. त्याच्याकरता एका उत्साहाची गरज आहे. धैर्य आणि उत्साह जर टिकून ठेवता आला तर अभ्यास घडतो. अभ्यास याचा अर्थ सतत आवृत्ती करणं. आवृत्ती ही असकृत उपदेशात, उपदेशाची सतत आवृत्ती करणं. आणि धैर्याने आणि उत्साहाने, धैर्य आणि उत्साह टिकून अभ्यास करायला लागतो. धैर्य आणि उत्साह टिकून आवृत्ती करावी लागते. आणि सतत आवृत्ती करत करत त्यात जो रमतो, आणि तो रमल्यामुळं ज्या ठिकाणी दुःखाचा अंत होतो, दुःख नाहीसं होतं, अखंड प्रसन्नता ही गोष्ट हळूहळू प्राप्त व्हायला सुरुवात होते. असं असल्यामुळं परिणामी ते अमृततुल्य होतं. धैर्यामुळं, उत्साहामुळं, दुःखाचा अंत झाल्यामुळं, क्रमाक्रमाने प्रसन्नता वाढत गेल्यामुळं, आणि सर्वात शेवटी अमरत्वाचा बोध प्राप्त झाल्यामुळं ते अमृततुल्य, अमृततुल्य टी नव्हे, हे जे सुख आहे, हे सुख आत्मनिष्ठ अशा बुद्धीच्या प्रसन्नतेपासून मिळतं. यालाही आत्मनिष्ठ बुद्धी साधनेनीच होणार. आणि एकदा आत्मनिष्ठ झाली की अखंड प्रसन्नता प्राप्त होत राहते. ज्या सुखाकरता बाह्य आलंबनाची कोणतीही आवश्यकता नाही. आपलं सुख स्वसंवेद्य आपल्या ठिकाणीच घेता येण्यासारखं, अनुभवता येण्यासारखं असं सुख, ज्या सुखाकरता बाहेरच्या कोणत्याही वस्तूची, पदार्थाची आवश्यकता नाही. विषयाची व्याख्या करत असतानाच विषय म्हणजे बाहेर कोणापासून तरी आपल्याला सुख होणं, याला विषय असं म्हणतात. आपलं आपल्याला सुख होणं हे आत्म्याचं सुख असं सांगितलेलं आहे. राजस सुखाचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय याच्यापासून जे सुख प्राप्त होतं. सांसारिक सुख ही राजस सुख आहेत. प्रत्येक इंद्रियाचे आपले विषय असतील. त्यांच्यापासून प्राप्त होणारी जी सुख आहेत ती सुख राजस सुख आहेत. अधिभौतिक देहापासून प्राप्त होणारी सुख, ही सुख आरंभी अमृताप्रमाणे असतात आणि परिणामी विषासारखी असतात असं भगवंत म्हणतात. कारण या सुखांनी इंद्रियांना तात्काळ सुखाची अनुभूती येते. इंद्रियांच्या द्वारा आपल्याला, घेणाऱ्याला तात्काळ सुखाची अनुभूती येते. आणि
परिणामी हानिकारक किंवा दुःखात ढकलणारी अशी ती सुख असतात. मी अशी एक गोष्ट वाचली की शालेय जीवनामध्ये इंग्रजीमधून निबंध लिहायला सांगितलेला होता. लग्नाचं वर्णन, विनोबांची गोष्ट आहे. तोपर्यंत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, काय 15व्या वर्षापर्यंत विनोबांनी कोणतं लग्न पाहिलेलं नव्हतं. लग्न समारंभाला ते उपस्थितच राहिलेले नव्हते. कोणतंच लग्न त्यांनी कसं होतं हे पाहिलेलं नव्हतं. पण विषय तर दिलेला होता पेपरमध्ये. तर विनोबांनी एका मनुष्यानी लग्न केलं, एका विशिष्ट ओढीने कसं लग्न केलं, लग्न केल्यामुळं त्यांनी आपल्या स्वतःला कसं दुःख दिलं आणि आपल्या बरोबर जो होता त्यालाही कसं दुःख दिलं याचं एक वर्णन केलं. कारण लग्नाचं वर्णन करताच येत नव्हतं, माहीतच नव्हतं लग्न कसं असतं, कसं लागतं वगैरे. त्याच्यावर शिक्षकांनी शेरा असा दिला की नेमून दिलेल्या विषयाला धरून निबंध लिहिलेला नाही, तरी देखील त्याच्यामध्ये बुद्धी आहे म्हणून त्यांना 10 पैकी 7 मार्क त्याच्यात दिले. अशी एक गोष्ट मी वाचली. त्यांनी हेच केलं की आरंभी कसं ते सुखमय असतं आणि अंती ते कसं दुःखदायक असतं, आणि तो स्वतः दुःखी झाला आणि आपल्याबरोबर त्यांनी अडिकांनाही दुःखी केलं, असं त्यांनी त्याच्यावर निष्कर्ष काढला. जे तामस सुख आहे ते तामस सुख प्रारंभी आणि परिणाम म्हणून देखील जे मोहामध्ये गुंतवतं, मोहानीच ज्याची सुरुवात असते त्याचा परिणाम देखील मोह हाच असतो. निद्रा, आळस आणि प्रमाद म्हणजे जे करू नये ते करणं, याला प्रमाद असं म्हणतात. आणि जे करायला हवं ते कायम न करणं. निद्रा, आळस आणि प्रमाद याच्यापासून जे सुख मिळतं, काही बाही सुख मिळतच असणार, याला भगवंतांनी तामस सुख असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने 7व्या अध्यायामध्ये जो ज्ञान विज्ञानासकट सांगतो म्हणून भगवंतांनी सांगितलं, आणि कितीही सांगितलं तरी नीट उलगडा झालेला नव्हता असं वाटायची जी शक्यता होती. भगवंतांनी सांगितलं की पंचभौतिक देह ही एक प्रकृती, ज्याला अपरा प्रकृती असं म्हणतात, एक परा प्रकृती जीव प्रकृती आहे. अशा दुहेरी मसाल्यातून हे विश्व तयार झालेलं आहे, परा आणि अपरा प्रकृतीमधून. आणि परा आणि अपरा प्रकृती ही माझ्यापासून निर्माण झालेली आहे आणि माझ्या पलीकडे असं काहीही नाही. हे जो जाणेल त्याला विज्ञानात्मक भाव समजला. एवढ्याने आपल्याला काही समजलं नाही, पण आता आपल्याला असं समजलं की जर हा विज्ञानात्मक भाव सर्वाभूती भगवंत हा जर भाव प्राप्त करायचा असेल तर 17व्या अध्यायामध्ये सांगितलं तसं आहार, यज्ञ, दान, तप ही जी बाह्य कर्म आहेत, ही बाह्य कर्म सात्विक असली पाहिजेत. आणि अशी कर्म करायला निघालेला जो कर्ता आहे तो कर्ता देखील सात्विक असला पाहिजे. त्याची बुद्धी सात्विक असली पाहिजे, त्याचं ज्ञान सात्विक असलं पाहिजे, त्याची कर्म सात्विक असली पाहिजेत. तेव्हा त्याची धारणा, धृती देखील सात्विक असली पाहिजे. अंती त्याला जे सुख मिळेल ते सुख सात्विक सुख मिळेल, की ज्याचं वर्णन भगवंतांनी आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून मिळणारं सुख असं केलेलं आहे. म्हणजे विज्ञानात्मक भाव आणि ज्ञानात्मक जे ध्यानादी साधनेनी प्राप्त होणारी जो आत्मबोध आहे याची खरी सांगड जेव्हा सत्वगुणाचा भाग साधकाच्या जीवनामध्ये अधिकाधिक येईल तेव्हाच होणार आहे. आणि विज्ञानात्मक जे ज्ञान आहे आणि ज्ञान, शुद्ध ज्ञान, या दोन्हीचंही सम्यक आकलन तेव्हाच होईल. अशा प्रकारे हा विज्ञानात्मक भावाच्या निरूपणाचा
थोडा थोडा प्रत्येक ठिकाणी राहिलेला भाग या ठिकाणी भगवंतांनी पुरा केला. याच्यानंतर भगवंत त्रिविध ज्ञान, त्रिविध कर्म, त्रिविध कर्ता, त्रिविध बुद्धी, त्रिविध धृती आणि त्रिविध सुख अशा प्रकारच्या या ज्ञानावर प्रभाव पाडणाऱ्या गुणांचं त्रिविध स्वरूपामध्ये सत्व रज तम अशा स्वरूपामध्ये वर्णन केल्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्था ही गुणत्रय विभागाला अनुसरून आपोआप कशी झालेली आहे हे सांगताहेत. ज्या काही भागामुळं कोणाला गीता हल्लीचे अलीकडचे शब्द आहेत ते मनुवादी किंवा प्रतिगामी असे काही शब्द कोणीतरी कॉइन केले, तर ज्या कारणाकरता भगवद्गीता चातुर्वर्ण्य शब्द आला की झोडपा अशी आज परिस्थिती झालेली आहे. भगवंतांनी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था एका शास्त्रशुद्ध पद्धतीने गुणांमुळे सत्व रज तम या गुणांनी प्रभावित झालेल्या कर्मामुळे, कर्त्यामुळे, सुखामुळे, धृतीमुळे, बुद्धीमुळे, ज्ञानामुळे अशी आपोआप निर्माण झाली. ही कोणाला करावी लागत नाही अशा प्रकारचा विषय मांडलेला आहे. प्रकृती किंवा स्वभाव किंवा सत्व 17व्या अध्यायामध्ये सत्वानुरूपो असं नाव दिलेलं आहे. प्रकृती घडते सत्वाला अनुसरून, म्हणजे ज्याच्या ठिकाणी जशी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीप्रमाणे अथवा स्वभावाप्रमाणे आणि त्या स्वभावाप्रमाणे त्याला अनुसरूनच त्याला बुद्धी देखील लाभत असते. जर स्वभाव सात्विक असेल तर बुद्धी सात्विक, स्वभाव जर राजस असेल तर बुद्धी राजस, स्वभावाप्रमाणे अथवा प्रकृतीप्रमाणे बुद्धी लाभत असते. श्रद्धा देखील बुद्धीप्रमाणेच लाभते. म्हणून जर नास्तिक अशी प्रकृती असेल तर नास्तिक बुद्धी लाभते आणि तो ईश्वर नाही हे सिद्ध करायच्या खटपटीला लागतो. त्याची श्रद्धा देखील ईश्वर नाही अशी असते. ईश्वर नाही ही देखील श्रद्धा आहे, बुद्धी नाहीये, आणि ईश्वर आहे ही देखील श्रद्धा आहे, बुद्धी नाहीये. ही गोष्ट स्वभावाप्रमाणे किंवा प्रकृतीप्रमाणे जी बुद्धी लाभते आणि बुद्धीप्रमाणे जी श्रद्धा लाभते त्याच्यानुसार निश्चित होते असं भगवंत म्हणतात. या बुद्धीप्रमाणे किंवा सत्वाप्रमाणे गुणकर्म देखील घडतात. आपण आता पाहिलं. त्याला अनुसरून प्रत्येक समाजामध्ये चातुर्वर्ण्य आपोआप निर्माण होतो, कोणी करायला लागत नाही. गुण आणि कर्म याच्या अधिकाराप्रमाणे सत्व रज आणि तम याच्या एका प्रपोर्शनमुळे प्राप्त झालेल्या अधिकाराप्रमाणे चातुर्वर्ण्य निर्माण होणं हे अपरिहार्य आहे. ते होतात, आपोआप होतात, आणि आपल्या देशातच होतात असं नाही, सगळ्या देशामध्ये आहेत. आपल्या देशात जातीच्या रूपाने उपस्थित आहेत तसे जरी नसले तरी बुद्धिवादी वर्ग आहे, लढणारा वर्ग आहे, व्यापार करणारा वर्ग आहे, सेवा करणारा वर्ग आहे. हे सगळ्या समाजामध्ये, सगळ्या देशांमध्ये पृथ्वीवर आपोआप निर्माण होणारी अशी व्यवस्था आहे. गुणकर्म अधिकारामुळे त्यात जे बदल घडायला हवेत, जर गुण सात्विक असतील तर तो सात्विक कर्मांकडे ढकलला गेला पाहिजे. जर त्याचा अधिकार सात्विक कर्मांचा असेल तर सात्विक कर्मांकडे तो ढकलला जातो. तरी देखील आपल्या समाजामध्ये त्याच्या जाती कायम राहिल्या. म्हणून नामदेव, शिंपी, चोखा, महार असं अजून आपण म्हणतो. हे सगळे ब्राह्मण वर्गाकडे, तथाकथित ब्राह्मण नव्हे, जातीनी ब्राह्मण नव्हे, तर जे ज्ञानानी ब्राह्मण म्हणून झाले अशा वर्गाकडे ढकलले गेले. गुण कर्म विभागशः, पण
त्या त्या जातीचे लोक त्यांचा अभिमान धरून बसले. आणि समाजाने गुणकर्म अधिकाराप्रमाणे जे बदल व्हायला पाहिजेत, आपल्या देशापुरतं जर बोलायचं झालं तर ते बदल नाकारले. एक प्रकारे समाज घडणीची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा देखील अधिकार सिद्ध होण्यासाठी त्याला फार धडपड करायला लागते. सगळेच त्याचे पाय ओढत असतात आणि जेव्हा कोणाच्याच आवाक्यात राहत नाही तेव्हा तो मोठा पुरुष म्हणून सगळे मान्य करतात. तोपर्यंत सगळे त्याला फार फार तर आपल्या खालचा किंवा आपल्या बरोबरीचा इतपत स्थान देतील, पण आपल्याही पेक्षा पुढं गेला आता याला ओढता येणार नाही असं निश्चित झाल्यावरच लोक हात जोडतात. अशी ही समाजाची विचित्र प्रवृत्ती असल्यामुळं एक प्रकारे समाजामध्ये देखील ताठरपणा निर्माण या बाबतीत झाला. त्याला जाती व्यवस्थेच्या रूपाने अन्यायाचं स्वरूप देखील प्रसंगी प्राप्त झालं. तरी देखील जगात सगळ्या आपल्या देशापुरतं नाही तर सगळीकडं हा चातुर्वर्ण्य समाज गुण कर्म न्यायाने अस्तित्वात आहे. भगवंत असं म्हणतात की ही व्यवस्था करणारा कर्ता तत्वतः परमात्माच आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम अव्ययम. परमात्म्याच्याच एका व्यवस्थेमधून ही व्यवस्था वर आली, समाज व्यवस्था वर आली, म्हणून याचा कर्ता परमात्माच आहे. भगवंत म्हणतात मी आहे. भगवंत जेव्हा मी आहे असं म्हणतात तेव्हा भगवद्गीतेमध्ये एक ऐतिहासिक पुरुष म्हणून स्वतःचा मी असा उल्लेख करतात आणि परमात्मा या ज्ञानाने देखील आपल्या स्वतःचा मी असा उल्लेख भगवान करतात. हे इतकं सरमिसळ झालेलं आहे की कधी कधी एकाच वाक्यामध्ये ते स्वतःला श्रीकृष्ण या अर्थाने मी संबोधतात तर परमात्मा या अर्थाने देखील मी संबोधतात. भगवंत असं म्हणतात की ही व्यवस्था करणारा कर्ता तत्वतः मी आहे, म्हणजे परमात्मा आहे, श्रीकृष्ण नव्हे. मात्र हा परमात्मा नेहमीच निसंग असल्यामुळं तसंच या परमात्म्यालाच नाहीसा करू आणि ही व्यवस्था परत बदलू असं करण्याची सोय नसल्यामुळं, तो अव्यय असल्यामुळं, या निसंग आणि अव्यय या दोन गुणांमुळं कोणत्याही कर्माचा लेप मात्र परमात्म्याला लागत नाही आणि कर्मफलाची स्पृहा देखील तो बाळगत नाही. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योभी जानाति कर्मभिहि नस बध्यते. असं असल्यामुळं अशा प्रकारची व्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था ज्या परमात्म्यापासून निर्माण झाली ती व्यवस्था करून देखील परमात्मा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे लिप्त होत नाही किंवा फळाची इच्छा देखील बाळगत नाही. कारण ती कर्म त्याच्या अधिष्ठानावर सहज घडलेली असतात आणि जेव्हा फळाची इच्छा न बाळगता कर्म केल्याने मुक्ती मिळते अशा प्रकारचा उपदेश भगवंत करतात, तेव्हा फळाची इच्छा न करणं हे परमात्म्याचं सहज कर्म आहे. असं असल्यामुळं तो याच्यामध्ये कोणत्याही कर्मफलांनी देखील लिप्त नाही. आणि असं असल्यामुळं तो अव्यय असल्यामुळं आणि फलेच्छा धरत नसल्यामुळं, तसंच तो अकर्ता भूमिकेतून करत असल्यामुळं ही व्यवस्था याच्यावर कितीही हल्ले झाले तरी देखील अबाधितच राहते.
असं भगवंत म्हणतात. टोचणाऱ्या गोष्टी याच्यातल्या नेमक्या तुम्ही आता तुमच्या पद्धतीने समजून घ्या असं सांगून भगवंतांनी ब्राह्मणांची कर्म कोणती, क्षत्रियांची कर्म कोणती, वैश्यांची कर्म कोणती आणि शूद्रांची कर्म कोणती याची एक जंत्री भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. ब्राह्मणांची कर्म न सांगता भगवंतांनी ब्राह्मणांचे स्वभाव गुण सांगितले. क्षत्रियांची कर्म कोणती ते न सांगता क्षत्रियांचे स्वभाव गुण सांगितले. आणि वैश्य आणि शूद्र या दोघांची कर्म भगवंतांनी सांगितली. असा एक छोटा भेद देखील भगवंतांनी या कर्मांची जंत्री सांगत असताना केला. ते सगळं काय आहे आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.